चौका भे मारन चौका तर मी मारी छक्का वारे छक्किया बाप रे अय छक्किया मी मारीन म्हणते हे मारन चौका कशावर मी मारन चौका तूच मारशील छक्का कशावरून हा आणि म्हणून माझ्या रंग में रंगा तो हम भी कच्चे गुरु के चेले नहीं रंग में रंगा तो हम भी कच्चे गुरु के चेले नहीं फौलाद है सीने में मिट्टी के हम फाड़ देंगे बीच में से तुम्हें फाड़ देंगे बीच में से तुम्हें क्योंकि हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं कहा तू मुझे ज्ञान पढ़ा नहीं सकता क्योंकि मैं नाड़ी हूँ तू मारशील छक्का तू मुझे ज्ञान पढ़ा नहीं सकता क्योंकि मैं नारी नहीं हूँ इस खेल के मैदान में उतरी सच्ची खिलाड़ी हो तू होशियार है तो मैं भी अपना हुनर चलाऊंगी तू होशियार है तो मैं भी अपना हुनर चलाऊंगी और देख मेरा करिश्मा सूरज जी नवघरे देख मेरा करिश्मा तुझे इस खेल के मैदान से रन आउट करके दिखाऊंगी इस सिंधी गांव से तुझे रन आउट करके दिखाऊंगी महादेव मोठा जपी आणि त्याची अर्धांगी पार्वती आणि तुझं येड मायेचे सती रानू डोंगरावर नाचती सूरजचा प्रकाश पडतो बरा आणि डाग चंद्राला तो खरा आणि तू पुढून घे जो बुरा तू पुढून घे जो बुरा आणि हातात घे जो गत मोरा आणि वाजते का चोंग नंग 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 तंबुऱ्याचा तार तुटून जाईल हे तोडवाय का माया गाण्याची म्हणते तुया गाण्याची हेवारी तोड अख्खा दिवस जाईल तर तू माया गाण्याची तोडणं देऊ शकत म्हणलं हा समजले काय ना चलेगी चलने दूंगी नहीं गलने दूंगी नहीं गलते दूंगी दाल उखाड़ने आज हमारा बाल तुझे लगेंगे महीने साल हाँ ते चोंग नोंग 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 तोड होता का त्याची सांगून राहिला असता हाँ गाणं कसं म्हणावं लागते बिलकुल तोडून देतो जसं तुझं पहिलं गाणं म्हणलास त्याच्यावर मला झलकारीची तोड दिलो त्याला म्हणतात तोड शाही सूरजची नवघरे मी म्हणलं आग्या माहितीये मला तू कोणत्या कुठं घुसवते म्हणलं मला नेऊन कुठं मी सांगलाच का ना सुरमाला कुठं घुसवला जास्त होत तर तू तर टेम्पो आहे तू मच्छर छाप अगरबत्ती स्टेजवर उभं झाला बरं दणका पडला पाहिजे म्हणलं उभं झाला बरोबर तू दिसत भी नाही स्टेजवर शाहीर कोणता आहे म्हणून म्हटलं पाहिजे गोष्टीला अरे रखते तो बात करते पानी छान छान के पीते हैं सुरमा को फ्लावर मत समझना फ्लावर ये फायर है फायर ये सुरमा का राज है अरे झुकाते हैं मगर झुकती नहीं तुला वाटते चकलस करून राहिलास काय तर हा मी टेम्पल तू कोण आहेस मच्छर साहेब अगरबत्ती आहे बैलबंडी खटारा गाडी एक फूक मारतो तुला खंडाळा फेकून देतो तुले हा एका फुकीच्या आहेस फेकलो तर तशी पाहिजे बॉडी म्हणजे बनवा लागते फुकट्या गोष्टी होत का हा ना मी म्हणते फेक समजते का सूरज तुले आणि सुरमा म्हणतात म्हणजे देईन तुले गलगल म्हणते आहेत का ते पावाचे गलगले खावा जोगते तरी आहेत काय हा ते कोण्या कामाचे ते कोण ते त्याचे बोंड तरी बनले पाहिजे चांगले खावासाठी गलगल देतो म्हणते हाय का तुला गलगल द्यायची हिंमत मला आणि म्हणून म्हणायच्या हम भी इज्जत रखते हैं इज्जतदारों की हम भी इज्जत रखते हैं इज्जतदारों की हमारा क्या बिगाड़ेगी टोली हम भी निकलते हैं घर से कफन बांध के हम भी निकलते हैं घर से कफन बांध के ए शाही सूरज तुम्हें भी नचाएंगे इस सिंधी बस्ती में तेरे पैरों में घुंघरू बांध के तेरे पैरों में घुंघरू बांध के तेरे पैरों में घुंघरू बांध के सूरजचा प्रकाश पडतो बरा आणि डाग चंद्राला तो खरा ऐक त्या गाण्याची तोडतो कशी राहते बिलकुल गाण्याला गाण्याची तोड झाला पाहिजे हो 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 याच्या शेंबूड नाकाले आणि ज्ञान सांगे हा लोकाले याच्या शेंबूड नाकाले आणि ज्ञान सांगे हा लोकाले आणि नाही अक्कल या ढोराले आणि नाही अक्कल या ढोराले रे दादा ब्रह्माच्या पोराले दादा ब्रह्माच्या पोराले शेंबूड नाकाले
या ढोराले रे दादा ब्रह्माच्या पोराले या ढोराले दादा ब्रह्माच्या पोराले काय समजलं ए ब्रह्माच्या पोरा ढोरा ऐका तुला अक्कल कवडीची ऐका गोष्टी बहुत नाकाच्या लंबा सांगते बापरे पण आता मला सांगा शाही सुरतची नवघरे मला म्हणत नाही तुम्ही याला म्हणेल का नाही याला म्हणणार नाही ब्रह्माचं पोरग म्हणजे कोणतं ब्रह्मा म्हणजे ह्या सृष्टीचा निर्माता ऐका मावल्यानो ब्रह्मा म्हणजे ह्या सृष्टीचा निर्माता त्याची मुलगी होती सरस्वती रूपवान सुंदर देखणी त्याची मुलगी होती सरस्वती रूपवान देखणी सुंदर त्या ब्रह्माची तेवढा मोठा सृष्टीचा निर्माता ज्याला आपण म्हणतो त्याची नियत स्वतःच्या पोरीवर गेली ओके तिला खराब स्वतःची पोरगी वाटायला ना आली सांग ना तेवढा मोठा देव म्हणतानी त्याची नियत स्वतःच्या पोरीकडे गेली आणि त्याची त्या सरस्वतीला गर्भ म्हणजे मुलगा झाला त्याच्या बापापासून अरे देवा बापापासून मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव काय होतं मनू 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 हा तर म्हणून म्हणलो याच्या शेमूड नाकाले अरे ज्ञान सांगे हा लोकाले आणि नाही अक्कल या ढोराले आणि दादा ब्रह्माच्या पोराले अक्कल या ढोराले दादा ब्रह्माच्या कसं नाही अक्कल या ढोराले म्हणू त्या मनुस्मृतीमध्ये लिहू त्या मनुस्मृती लिहून ठेवली आणि त्या मनुस्मृती म्हटलं मनुस्मृतीमध्ये काय म्हटलं काय ढोल शूद्र पशु गवार नारी सब ताडून काय मावल्यांनो आमचा अधिकार कोणता होता मनुस्मृतीमध्ये ढोल शूद्र पशु गवार नारी सब ताडून के अधिकारी आम्हा स्त्रियांना त्या मनुस्मृतीमध्ये फक्त एकच मशीन समजायची कोणती पोरं पैदा करण्याची मशीन या बाया म्हणजे कोण पोरं पैदा करण्याची मशीन त्या मनुस्मृतीमध्ये लिहून होतं त्या ढोराला अक्कल होती त्या ढोराला असं लिहून ठेवलं पण ही मनुस्मृती जाणली कोण माझ्या बाबासाहेबांनी जाणली बरोबर आहे माझ्या बाबासाहेबांनी जाणली 25 डिसेंबरला महाडच्या पायथ्याशी मनुस्मृती माझ्या बाबाने जाणली रे बाबासाहेबांनी जाणली आणि आम्हा स्त्रियांचे अधिकार आम्हाला मिळवून दिले आणि आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केले आम्हा स्त्रियांचा मान सन्मान करायची आम्हाला इज्जत मिळाली तर हे माझ्या गाण्याचा भावार्थ होता शाहीर साहेब ब्रह्मा म्हणजे तुमच्या बाबाला तुमचे बाबा काय नाही माझे गुरुवर येते समजले तुमचे पिताशी आहेत माझे गुरु तुल्य आहेत ते त्यांना म्हणजे त्यांना माझी बोलायची अवकात नाही आहे माहिती नाही आहे त्यामुळे मी त्यांना हे बोलणार नाही तो ब्रह्मा ढोर तीन तोंडाचा ब्रह्मा त्याची नियत स्वतःच्या मुलीवर गेली आणि त्याने स्वतःच्या मुलीला पोरग पैदा करून दिलं तो म्हणू तुले म्हणत नाही तू आपल्या अंगावर घ्यायचं नाही आणि घेतलास तर माझी तयारी आहे पुढच्या राऊंड मध्ये नाही अक्कल या ढोराले नाही अक्कल या ढोराले दादा ब्रह्माच्या पोराले नाही अक्कल या ढोराले दादा ब्रह्माच्या पोराले हा आणि म्हणून काय म्हणायचं आहे म्हणते तुले जिता काढतो म्हणते जिताने तुले फोद्या काढतो म्हणते अरे बापा रे ती फोद्या काढायची आहे का थोडीशी आहे का आणि जिता काढायची ए भला को जिते जाबी तू जिता मला काढशील एक लात मारतो तू असाच जमिनीमध्ये गळून जाते ज्ञानाची लात मारतो भला को जिते जाबी गिराने के और हमारी भी जिते आशिया बनाने की ज्यादा इतना नाम शहीर अरे हम भी औकात रखते तुम्हें जिंदा गड़ाने की हम भी औकात रखते तुम्हें जिंदा जलाने की का समजून राहिलात का तू स्वतःला या विचारात ती विनायकरावची निंबाळकर आर्मी मॅन याच्यावर 200 रुपयाचा सप्रेमेंट आहे तू मेरा कर्मा ठीक आहे मी काय थांबा थोडं पुन्हा याचं दुसरं गाणं पहा कसं हो तुरा नहीं जाने रे नहीं जाने बोली फिर माया की काय हिच्या बाबीची ही चिल्लावून उठली जी आणि पाण्यासाठी नटली जी अर्ध्या रात्री माझी मोटार उठली अरे अर्ध्या रात्री माझी मोटार उठली
यासाठी नटली जी कोणता आहे तो फुकणी आहे कोणता आहे बांधीमध्ये बिना स्टार्टरची मोटर लावणारा बरं लावलं तर तो काय घरी काय गेला झोपासाठी तो हा? त्या बाईच्या बांधीत पाईप लावून ठेवला ते मोटर लावून ठेवला घरी गेला झोपा काढाले मग ते लाईन आल्याबरोबर ते मोटर फटणं सुरू झाले 3 फेजची मोटर होती 1 फेज काढला होता तर मग ते डायरेक्ट मोटर सुरू झाल्यावर ज्या पाण्याचा ओव्हरफ्लो झाला ते फस बापरे पुरा पाणी फलफल पुरा फलफल करत पाणी त्या बाईच्या बांधीमध्ये घुसला आणि बाईची पारस काना फुटली बांधीची ओके मा हिच्या बांधीची पार फुटली जी नाही असं का झालं. बरं हे मूर्ख माणसा त्या माणसाला माहित नसतं खरंच का बांधीत वरत बांधी त्या बाईची होती हो. आणि खालत बांधी या माणसाची होती. जेव्हा यानं पाईप त्या बाईच्या बांधीत टाकून ठेवला तर ते पाणी गेलं त्या बांधीमध्ये तिच्या बांधीमध्ये पण पुन्हा ते पाणी याच्याच बांधीमध्ये वापस आला पुन्हा याच्याच बांधीमध्ये ते पाणी वापस आलं तर याच्या बांधीमध्ये लावले होते मिरच्याचे न वांग्याचे झाड मिरची ना वांगा याच्या बांधीमध्ये मिरचीचे न वांग्याचे झाड लावले होते तर याचे वांगे पुढे 1 काडीचे वांगे होते 1 काडीचे हा तर याला वाटलं माझे वांगे सडतील तर नाही यानं लहान मोठे जसे काय होते भडाभड मिरच्या तोडलं वांगे तोडलं ना एका दुकानात नेऊन मांडलं कोणाच्या नकट्याच्या दुकानामध्ये हा पण गावातली एक श्यामलता नावाची बाई होती आणि ते गेली याचे वांगे घेवाले भरीत बनवासाठी मिरची आणतो ठेचा बनवाले साजरा ठेचतो म्हणे मिरची बरोबर आहे मग ते गाणं पण माझं कसं आहे हो अरे ब्राह्मण कन्येशी करून या लग्न आशू बागडे मुक्काम तामसवाडी याच्याकडनं 100 रुपये सपोर्ट मिळालेला आहे मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप बरे धन्यवाद तर म्हणायचं आहे याच्या मिरचीच्या वांग्याचे हाल कसे झाले पहा सांगतो कसे झाले बाई ते श्यामलता मोठ्या आवडीने केली व टाकून याच्या मिरच्याने याचे वांगे आणतो म्हणून पण काय झालं तिची कंडिशन काय झाली अरे नकट्या दुकानी श्यामलता गेली आणि सौदाना घेता वापस आली अरे नकट्या दुकानी श्यामलता गेली आणि सौदाना घेता वापस आली सांगते त्याचे काय सांगतस नकट्या दुकानी श्यामलता गेली सौदाना घेता वापस आली मस्त हावशी खुपशीने गेली होती वांगे घ्यासाठी हौशीने जाईल पण तिचं म्हणणं कसं झालं 5 रुपयाचा घ्यायचा 10 रुपयाचा घे तर सांगतो ना गाव नाही घेतलं तर अरे नकट्या दुकानी श्यामलता गेली आणि सौदाना घेता वापस आली सांगते त्याचे कारण अरे सांगते त्याचे कारण आणि मिरची याची चिमून गेली सांगतो ना तू का मोबाईल त्याची मिरची चिमणी तुला काय करायला लागते काय झालं आणि मिरची याची चिमून गेली आणि सडले वांगे याची चिमून गेली सडले वांगे
मिरची घ्यायला गेली ना वांगी घ्यायला गेली, जशी मिरची निवडायला गेली तर ते देठी सहित हातामध्ये आली. पुरी चिमून होती चिमून. आता म्हणते मिरच्या तर कामात नाही आल्या याच्या, ती याची वांगेच पाहतो म्हणते कसे आहेत भरीतच सही. तर याच्या वांग्याला हात लावायला गेली तर वांगे पुरे पिल 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 करत होते, पुरे सडून गेले सडून. हा तर म्हणून कारण ते होते चिखलामध्ये पडलेले आणि यानं दिलेले वांगे विकतील म्हणून, पण ते काही विकलेच नाही आणि म्हणून याच्या वांग्याला भाव काय नाही. याचे वांगे पुरे सडून होते, हात लावला का ते गड्डाच पडे वांग्याले. आणि म्हणून काय झालं ते श्यामलाचा वापस आली नाराज होऊन आणि सांगते त्याचे कारण, सांगते त्याचे कारण आणि मिरची याची चिमून गेली 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 मिरची त्याची चिमून गेली आणि सडले वांगे चिमून गेली सडले वांगे. तुझ्या दुसऱ्या गाण्याची तोड, इसको बोलते हैं तोड, समझे क्या? वैसे बिल्कुल टिट फॉर टॅट. नाही तर सूरजचा प्रकाश पडतो बरा याला नाही म्हणत. तर माझा भाऊ, माझा मोठा भाऊ अमोल बागडे मुक्काम तामसवाडी याच्याकडनं आमच्या पार्टीला या गीतावरती 500 रुपये सपोर्ट मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप बरे धन्यवाद. तर काय म्हणायचं आहे झाली त्या दुसऱ्या गाण्याची तोड. काय म्हणजे तुला एका झटक्यात मध्ये तुझी मस्ती जिरवतो. मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या काका नोटा, मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या काका नोटा. घरोघरी भीक मागताना पाहिजे मी हातात धरून वाटा. क्षण भंगूर आहे ही काय एवढा नको मातू, क्षण भंगूर आहे ही काय एवढा नको मातू. आणि जाशील वाया एक दिवस, जाशील वाया एक दिवस एवढी गर्वाची आग नको मुतू. एका झटक्यात जिरवतो का तुम्ही? एवढी हिंमत आहे का मला एका झटक्यात जिरवायची? एवढा तो आहेस का? पहिला हालत पाय आपली. फूक मारलं बरं उडून पडतेस तिकडं. म्हणजे तुला लाज लागे का? ते पोरगी पासत का आता कुवारे मुंजे मारा लागलं, कुवारे मुंजे पोट्या येले. पोरगी भेटतच नाही आता. पाणी भरानं पोरीच्या मायबापाच्या घरी जाऊ जाऊ. पहिला आग बुकले ना लोक, पोरगी नाही पाहिजे आम्हाला, पोरगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. आता घ्या ना वंशाचा दिवा, ठेवा कुवा वंशाचा दिवा आणि पोराला ठेवा कुवारा मुंजा मराठी नाही का? हे अशी कंडिशन. म्हणून पहिलं असल्यावर माझा नाही म्हणजे पोरीची विटंबना करत लोक आधी. पोरीची विटंबना हे काय वंशाचा दिवा होणार आहे? पोट्टी नाही पाहिजे आम्हाला, पोरगच पाहिजे. पोरगा का टेंबा बनते टेंबा आणि पोरगी का बनते? आता राहा कुवारे मरा चांगले. तुही तसंच राह. 50 वर्ष होतले भेटत द्या पाहिजे मग कुठी आधी नाही का? म्हणून काय करायचं आहे? दिसते टांगर घुसवतो, दिसते टांगर घुसवतो नांगर, शेराच्या शेर संवार. आणि या पाखंडी बाईचा मी उडवतो धुवार. मी पाखंडी गाते पहिल्या राऊंडपासून सुरुवात तुला केलास ना का? मग तुला केलास तर माझ्या हात मांगा आहेत का मांगा? जेव्हा तू बोलू शकतेस तर मला काय शायरी करता येत? मला काय गाण्याचा आधार देता येत नाही? वारे वा मस्त सांगतेस, नाकारून लंब्या लंब्या टेंबर फोडतेस. आमचे श्रीराम बाबाजी बी हे गाणं म्हणायचे. श्रीराम बाबाजीचे पुरे शब्द द्या करायचे. ही नारद दिसते टांगर घालू दे ताशी टांगर, शेराचा शेर सव्वा आणि या पाखंडी माणसाचा बाईचा उडवतो धुवा. हे गाणं होतं श्रीराम बाबाजीचं. समजलं का शाहीर साहेब? म्हणता वा 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 चांगली गोष्ट आहे. मना मले काही नशे करायचं. असाच माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. चांगलं मोठे वानावा कमवा. पण हे कसं या पाखंडी बाईचा मी उडवतो धुवा रे. मी पाखंडी नाही आहे, पाखंडी गाणार नाही. म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेब की हमसे टक्कर लेना इतना आसान काम नहीं, हमसे टक्कर लेना इतना आसान काम नहीं है. और ये परशुराम का खून है कोई पतला. अगर कुछ कहे तो सीना फाड़
देंगे हाँ, और कुछ नहीं तो सीना फाड़ देंगे हाँ। लोग तो मुर्दा गाड़ते हैं, लोग तो मुर्दा गाड़ते हैं, तुम्हें तो जिंदा गाड़ देंगे हम, तुम्हें तो जिंदा गाड़ देंगे हम, वो भी ऐसे ज्ञान के ताकत से। आणि बाई म्हणते माझ्या घंटा उपडशील का म्हणते बाई तो घंटे सांगतो मला घंटे वा रे वा ए चौना म्हणतात ना नखरा नको करू तू तुला चांगली चापी, नखरा नको करू तू तुला चांगली चापी ए घंटेवाल्या नखरा नको करू तू तुला चांगली चापी आणि बिनकामाचा होशील तू या सेंडाच कापी जिभेचा शेंडा जिभेचा शेंडा का हो मला वाटलं का तर आता गीताचा नाही नाकाचा शेंडा त्याच्या जिभेचा शेंडा कापून तुम्ही बोलता नको यायला पाहिजे ह्या गोष्टी घंटे घुंटे सांगा हाटे कारण घंटा मला नाही म्हणतायत काय म्हणून म्हणायचं आहे ढोलक्या तुझा मस्त आहे मस्त लावते कडी ढोलक्या तुझा मस्त आहे चांगली लावते कडी पण तुझ्यात काही दम नाही तू करते टिंगल टेवाडी पण तुझ्यात काही दम नाही तू करते टिंगल टेवाडी मला असं वाटतं तुझी आज शायरी संपली मला असं वाटते तुझी आज शायरी संपली आणि जास्त नखरा करशील जास्त नखरा करशील तर लाट मारीन जोड्या भरली आता जोडा कोणता जोडा कोणता ज्ञानाचा जोडा तू घंटा उपडशील का म्हणलास म्हणून सांगून राहिलो मी नाही तर मला काही गरज नव्हती हा ना खूप ना बाबा चांगला बोलते म्हणतो चांगला मेवणी मेवणी म्हणत जाते आणि मार करत जाते मागवून 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 हा बोलून तर टाकायचं ना बोललोच नाही म्हणते प्रेमानं झोका झोकानं घेते झोका झोकानं बापरे हा तर म्हणून काय म्हणायचं आहे माझं गाणं ऐका आता राधे 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 हो अरे घुमटा धागा मिलाना कसं कसं अरे समजा स्वतःला लई खूप शहाणा पण दणक्याने ज्ञानाच्या पडद्या उताना अरे समजा स्वतःला लई खूप शहाणा पण दणक्याने ज्ञानाच्या पडद्या उताना करू नसून या दमा हा करे दमा दमा नसून या दमा हा करे दमा दमा हा मने कोणी नाही माझ्यावानी हा मने कोणी नाही माझ्यावानी ए कोद्या अरे कोद्या 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 ए कोद्या 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 अरे कोद्या 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 तू कोद्या 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 अरे तुझ्या नावाचा सारा बोलती कोद्या 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 तुझ्या नावाचा बोलती संदेश त्याला हलय खुशाना पण त्याने
मत असं? हा मने कोणी नाही माझ्या वाणे नाही 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 स्वतःला एवढं तोफान समजे हा मीच हुशाराव मीच हुशाराव मीच हुशाराव हा म्हणजे कोण सांगतो पहिले मजा घ्या गाण्याची घ्या 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 हो नसून या दमा करे तमा तमा हा मने कोणी नाही माझ्या वाणी एको दिया कोद्या कोद्या आणि हा दिसते मला कोद्या आणि याच्या नावाचा लोक हा दिसते मला कोद्या याच्या नावाचा बहुत हुशार शहर आहे तो पण हा कोद्या कोणता हा कोद्या स्वतःला चौकान समजते अरे बापा रे माझ्यासारखा कोणीच नाही म्हणते मी आहोत कोणी नाही या दुनियात म्हणते हुशार प्राणी पण मान म्हणते ना पण शिळाले सवाशे भेटते बरं भेटते भेटते तर याही कोद्याला एक सवाशे भेटला कसा म्हणून म्हणायचं आहे कसा हो ओझे वाहून नेणं काम आहे तुझं गद्या ओझं वाहून नेणं काम आहे तुझं गद्या समजा ना म्हणजे बिनकरीच्या अरे आजच नाही करू शकलास माझं काही तू वाकडं आजच नाही करू शकलास तू माझं काय वाकडं तर का करशील का म्हणते उद्या मेरे पल्ले मत पडना तेरे जैसे ऐसे फोजे बहुत देखे हैं मैंने उड़ा के फेंक दिए म्हणते फेंक दिए म्हणून काय म्हणायचंय का मोठ्या मोठ्या सांगते समजे तर काय नाही भूर का म्हणीचं म्हणते पण गोष्टी केव्हा भरतेच का म्हणते लंब्या लंब्या बापरे अरे रामदेव कसा बंदर कसा उडा बाबा मारते गोष्टी मोठ्या सारा खोटा पुढे वाई पण छाडते कोण म्हणते कोण म्हणते पहिला मजा घ्या मी शाळेत सुरतले नाही म्हणत नाही 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 मजा घ्या सांगतो काय शाळेत बालबुद्धी आहे का नाही 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 मर्द आहे मर्द हो आहे मग माझा अरे कामातून गेला बालबुद्ध्या अरे कोद्या 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 अरे हा दिसते मला कोद्या अरे कोद्या 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 हा दिसते मला कोद्या आणि याच्या नावाचा लोक घमंडी पाहणार समजावं म्हणते बापरे आमटे किंवा बंदरासारखा उडा मारता शिकवून तिकडून म्हणते तुला काय समजते म्हणते बंदरा
कोणत्या काय फोकणा झोडतच निसता मेरी मुलगी की एकच टांग म्हणतेस म्हणते कोण हा म्हणते तू तर बायला लागा दिसतेस म्हणते बंदर बाहेर उद्या हा तर पुन्हा शाळेचं म्हणणार पलटल्याशिवाय सोडणार नाही पलटल्याशिवाय सोडणार नाही पलटवाले बहुत ताकत लागते लाख कर चतुराई मगर समुद्र कभी सूख नहीं सकता लाख कर चतुराई मगर समुद्र कभी सूख नहीं सकता और इस शेरनी के आगे कोई भाग नहीं सकता हद में रहा तो उसे सलाम कर देंगे हद में रहा तो उसे सलाम कर देंगे नहीं तो इस भरी महफिल में नहीं तो इस भरी महफिल में सूरज शाहिर तेरे सर के बाल नीलाम कर देंगे तेरे सर के बाल नीलाम कर देंगे वो भी औकात रखते हैं समझे क्या आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे शाहीर म्हणाल मले तर नाही म्हणून राहिली म्हणाल हे बाहेर भूत्या अरे बापा गण्या माद्या ए भाऊ तुला नाही म्हणत का बापा मी तुला काय म्हणू तू काय गण्यामध्ये आहेस तू काय बाहेर भूत्या असं तुला म्हणणार मी म्हणणार नाही मी म्हणायचं बादशाच्या दरबारामध्ये अकबर बादशाच्या दरबारामध्ये जेव्हा न्याय निवाडा सुरू असतो अकबर बादशाच्या दरबारामध्ये जेव्हा न्याय निवाडा सुरू असतो तेव्हा एक मूर्ख व्यक्ती त्या न्याय निवाड्यामध्ये जाते दरबार एक मूर्ख व्यक्ती त्या दरबारामध्ये जाते आणि तिथे जाते मस्त महादारले गोष्ट सांगते कोणाले त्या बिरबल करते म्हणजे बिरबला चतुर राहते हुशार राहते त्या बिरबला म्हणते बिरबला इथं कायची मीटिंग चालू आहे म्हणते अरे बाबा इथं कायची मीटिंग चालू आहे इथं म्हणते न्याय निवाडा सुरू आहे म्हणते न्याय निवाडा सुरू आहे तर म्हणते तू म्हणते तुला सांग तू म्हणते इथे न्याय निवाडा करा मी म्हणते तू इथं काय करायला आलास तू म्हणजे बिरबला म्हणते तू काय करताय म्हणते मी न्याय निवाडा करता तुला करता ते न्याय निवाडा अरे बापा ए बिरबला तुला काय समजते म्हणते तुला काय समजते मी म्हणते न्याय निवाडा करणारा माणूस मी हुशार आहे म्हणते तू मूर्खास तुला काय समजत नाही म्हणते मी न्याय निवाडा करतो म्हणते तुला तेवढं काय समजत नाही म्हणजे बिरबलाला म्हणते हा तो व्यक्ती तेव्हा तो बिरबल त्याच्यावर चिडते ए मूर्खा म्हणते पागल व्यक्ती कोद्या फोद्या गण्या माद्या पायल बुद्या म्हणते अबे एवढा मी चतुर आहो म्हणते बिरबल आणि तू मला शिकवशील का रे म्हणते अरे बाबा रे तू मला शिकवशील तू माझ्या वाटेने जाऊ नको म्हणते तू येथून निघते का नाही निघत सांग लवकर म्हणते तू त्या दरबाराच्या बाहेर होते का नाही सांग का बोलव म्हणते लोक पहारे करीन काळू का तुम्ही बाहेर म्हणते हा तर होय लवकर
पाहिल्यासारखं आळस येतं म्हणते असं? आणि मला गोष्टी सांगशील का बे तू म्हणते अरे बापा. हा तर त्या अकबर बादशाहच्या दरबारामध्ये बिरबलाने त्या मूर्ख व्यक्तीला बोललेले हे वाक्य आहे. असं बाई. बिरबलाने त्या मूर्ख व्यक्तीला बोललेले हे वाक्य आहे. त्या प्रसंगाचं गाणं आहे. आधाराचं गाणं. शायर सूरजराव घर मी तुम्हाला म्हणणार नाही नाही. आणि माझे उठाण टेकडी परसगावची गाणी नाही आहेत नाही. आणि म्हणून काय म्हणायचं आहे शेवटच्या काळामध्ये तुला मी समजवलं ना. अरे गौतम बुद्धाने मला किती सुंदर शांतीचा मार्ग सांगितलेला आहे. तर तो म्हणते तू शांती नाही शांतीने वाग जास्त चकचक करू नको म्हणते. कोद्या 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 कोद्या. हा दिसत मला कोद्या. कोद्या. अरे कोद्या 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 हा दिसत मला कोद्या आणि याच्या नावाचा लोक याच्या नावाचा लोक प्लॅटिंग काढली. माझी भी प्लॅटिंग आहे का एक छोटीशी प्लॅटिंग आहे मी भी सादर करते आहे का.